गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस स्टेशन येथे आज गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना वणी ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी समूह भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी वणी पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय गायत्री जाधव व वणी परिसरातील व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शैक्षणिक क्षेत्रातील संचालक मंडळ, ग्रामस्थ व वणी ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। 12 तारखेला दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी अहमदाबादच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरून आपल्या एअर इंडियाचं विमानाने टेक ऑफ घेतला आणि अवघ्या 8 ते 12 मिनिटांमध्ये ते दुर्घटनाग्रस्त झालं। त्याच्यामध्ये जवळजवळ विमानामधील 242 जण, 241 जण आणि उर्वरित जे हॉस्पिटलमध्ये जे धडकलेलं होतं तेथील असे 265 जण या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आणि 25 जण जखमी झालेले। त्याच्यामध्ये जे मृत्यू झाले त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचाही समावेश आहे। आणि हे जे विमान होतं ते लंडनला चाललेलं होतं। त्या लंडन शहरामध्ये काहींचे मुलं होते, काहींचे कुटुंबीय तिथं राहत होते, कोणी शिक्षणासाठी चालले होते, कोणी बिझनेससाठी चालले होते, काही भारतात आलेले मायदेशी परत जात होते आणि याच्यामध्ये हे सर्व मृत्युमुखी पडलेले आहे। मी दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने, वणी शहर पत्रकार संघाच्या वतीने, आमचा सकल माध्यम समूहाच्या वतीने जे दिवंगत झालेले अपघातामध्ये त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली करतो। एस मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।